सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री स्वामी समर्थ। तर बघा, गुरुवारची पूजा मांडणी कशी करावी त्याबद्दल थोडक्यात माहिती असणार आहे, तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा। तर बघा, सर्वप्रथम मी इथे जी काही आपली पूजा मांडणी जिथं करायची आहे तर तिथली जागा स्वच्छ पुसून गोमूत्र वगैरे शिंपडून घेतलेला आहे। त्यानंतर अगदीच तुम्ही पाट किंवा चौरंग मांडू शकता आणि त्यावरती आपल्याला लाल वस्त्र किंवा कोणत्याही रंगाचं वस्त्र अंथरून तुम्ही पूजाला सुरुवात करू शकता। तर बघा, इथं कलश आपल्याला लागणार आहे, त्यामध्ये अगदीच तुम्ही स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती, किंवा अगदीच की तुम्ही जे 8 दिशा असतात तर त्याला कुंकू आणि अष्टदल खालून वर ह्या पद्धतीनं सुद्धा करू शकता। त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, 1 फूल, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी आपल्याला टाकायची आहे। अशी कलशाची स्थापना सुरुवातीला करून घ्यायची। त्यानंतर मी इथं गणपती बाप्पांची स्थापना करून घेण्यासाठी आधी गणपती बाप्पांवरती ओम गण गणपतीये नमः या मंत्राचा नाम जप करत 11 वेळा अभिषेक करून घेतला। त्यानंतर 2 विड्याच्या जोडपानावरती अक्षदा ठेवायच्या, हळदी कुंकू वगैरे वाहून घ्यायचं आणि त्यानंतर गणपती बाप्पांची इथं मी स्थापना करून घेते। अगदीच तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही गणपती बाप्पांचं स्वरूप समजून सुपारीची सुद्धा स्थापना इथं करू शकता। तर बघा, गणपती बाप्पांना आपल्याला अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे स्वच्छ वस्त्राने आणि त्यानंतर चंदन टीका, हळदी कुंकू, अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत। अगदीच दुर्वा भेटल्या तर दुर्वाची जोडी सुद्धा गणपती बाप्पांना वाहून घ्यायची। त्यानंतर जास्वंदीचं फूल भेटलं तर अतिशय उत्तम, नसेल तर कोणत्याही लाल रंगाचं फूल तुम्ही गणपती बाप्पांना वाहून घ्यायचं आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना दाखवून घ्यायचा आहे। तर बघा, माझ्याकडं मुखवटा होता महालक्ष्मीचा, तर ते मी इथं म्हणजेच श्रीफळाला लावून घेतलेला आहे। अगदीच मुखवटा नसेल तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये। तर बघा, अगदीच तुम्ही श्रीफळ म्हणजेच कलशाची स्थापना सुद्धा करू शकता। तर मी कलशाला अगदीच की 5 विड्याची पानं लावून घेतलेली आहे, त्यामध्येच जी काही 5 पत्री म्हणजेच 5 पालव्या असतात तर त्या ठेवून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर श्रीफळ म्हणजेच ती माता लक्ष्मीची तिथे स्थापना करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर बघा, जी काही तुमच्याकडं माता लक्ष्मीची मूर्ती असेल, मग ती मातीची असेल तर तुम्हाला फक्त एका फुलाला पाणी लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही अगदीच पाणी थोडंसं शिंपडून ओम श्री महालक्ष्मी देवी नमः, ओम श्री महालक्ष्मी देवी नमः ह्या मंत्राचा नाम जप करत सुद्धा तुम्ही ह्या पद्धतीने अभिषेक करू शकता। महालक्ष्मीची जर मूर्ती असेल तर तुम्हाला त्यावरती अभिषेक करावा लागणार आहे। अगदी चांदीची असू देत, पितळेची किंवा पंचधातूची जी काही मूर्ती तुम्ही पूजेमध्ये ठेवणार आहात तर त्यामध्ये त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करताना तुम्ही अगदी चंदनाचा अभिषेक करू शकता, हळदीचा अभिषेक करू शकता, कुंकवाचा अभिषेक करू शकता, दूध किंवा पंचामृताचा सुद्धा अभिषेक करू शकता आणि त्यानंतर बघा, अगदी श्री सूक्त 16 वेळा म्हणत सुद्धा तुम्ही नक्कीच अभिषेक करू शकता, किंवा अगदीच की ओम श्री महालक्ष्मी देवी नमः, ओम श्री महालक्ष्मी देवी नमः ह्या मंत्राचा जास्तीत जास्त नाम जप करत सुद्धा तुम्ही नक्कीच अभिषेक करू शकता। माता लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करायची 2 म्हणजे विड्याच्या पानावरती। माझ्याकडे फोटो होता म्हणून मी फोटोच मांडलेला आहे। जर मूर्ती असेल तर मूर्तीची सुद्धा आपल्याला स्थापना करायची। हळदी कुंकू, अक्षदा, फूल किंवा गजरा अगदीच वाहून घ्यायचा आहे, किंवा अगदीच वेणी सुद्धा तुम्ही इथं वाहू शकता माता लक्ष्मीला। त्यानंतर बघा, जे काही माता लक्ष्मी विष्णूचा फोटो आहे त्याला सुद्धा हळदी कुंकू, अक्षदा वाहून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला जो कलश स्थापना आपण केलेला आहे तर तिथं सुद्धा आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा तुम्ही वाहून घ्यायचा आहे। त्यानंतर वेणी किंवा गजरा आपल्याला कलश स्थापना झाल्यानंतर म्हणजेच माता लक्ष्मीला गजरा किंवा अगदीच तुम्ही वेणी सुद्धा अर्पण करू शकता। हे सर्व काही पूजा करत असताना अगदीच विष्णू गायत्री मंत्र किंवा लक्ष्मी गायत्री मंत्राचं सुद्धा जास्तीत जास्त पठण करत, किंवा अगदीच ओम श्री महालक्ष्मी देवी नमः, ओम श्री महालक्ष्मी देवी नमः या मंत्राचं नाम जप करत सुद्धा तुम्ही पूजा करू शकता। पूजा मांडणी झाल्यानंतर म्हणजे अगदीच की पूजा झाल्यानंतर माता लक्ष्मी जी आपल्याला इथं ओटी भरायची असते, ओटी भरल्यानंतर त्यावरती सुद्धा आपल्याला हळदी कुंकू वगैरे वाहून घ्यायचं आहे, नैवेद्य दाखवायचा आहे। तर बघा, इथं मी जे मखाने आहेत माता लक्ष्मीला प्रिय असणारे तर ते इथं नैवेद्यामध्ये ठेवलेले आहेत। अगदीच 5 फळे सुद्धा तुम्ही नक्कीच नैवेद्यामध्ये ठेवू शकता, किंवा केळीचा सुद्धा केळी सुद्धा नैवेद्यामध्ये ठेवू शकतात। तर नैवेद्य दाखवताना आपल्याला 3 वेळा गायत्री मंत्र म्हणत आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचा असतो। जे काही फ्रूट ठेवलेले आहेत तर त्यावरती सुद्धा 3 वेळा पाणी
फिरवत आपल्याला गायत्री मंत्र 3 वेळा म्हणायचा असतो. त्यानंतर येतं की बघा, जर तुमच्याकडं श्रीयंत्र असेल तर त्याची सुद्धा स्थापना आपल्याला करायची आहे. 2 जोड विड्याच्या पानावरती हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत, फुलं अर्पण करायची आहेत. फुलं सर्व काही अर्पण करत असताना आपल्याला त्यावरती जे गुलाबजल आहे तर ते लावून आपल्याला देवीला फुलं अर्पण करायची आहेत. किंवा अगदीच फोटोला सुद्धा तुम्ही किंवा मूर्तीला सुद्धा तुम्ही नक्कीच गुलाबजल लावू शकता फुलाने किंवा अगदीच कापसाने. हे सर्व काही झाल्यानंतर बघा, जर तुमच्याकडे शंख आणि घंटा असेल तर त्याची सुद्धा आपल्याला ह्यामध्ये स्थापना करायची आहे. शंखामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे. घंटी आणि शंख खाली ठेवत असताना तिथे थोडं तांदूळ ठेवायचे, हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि त्यानंतर तिथं सुद्धा आपल्याला स्थापना करायची आहे आणि फुलं सुद्धा अर्पण करून घ्यायची आहेत. आता माझ्याकडे नाहीये त्यामुळे इथं मी ठेवलेलं नाहीये. त्यानंतर बघा येतं की जरी तुमच्याकडे गजांत लक्ष्मी असतील तर त्यांची सुद्धा आपल्याला पूजेमध्ये स्थापना करून घ्यायची आहे. हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत. गुलाबजल लावून गजांत लक्ष्मीला सुद्धा तिथं फुलं अर्पण करून घ्यायचे आहेत. तर ते सर्व काही झाल्यानंतर बघा, अगदीच की आपल्याला नैवेद्य दाखवायचा, ओटी भरायची, सर्व काही झाल्यानंतर येतं की व्रतकथा आपल्याला पठण करायची असते. आणि एक सांगायचं आहे की अगदीच तुमच्याकडं काही नसेल तरी सुद्धा तुम्ही गुळ साखरेचा नैवेद्य सुद्धा माता लक्ष्मीला दाखवू शकता. आणि संध्याकाळी तुम्ही अगदीच गोडाचा काही पदार्थ म्हणजे खीर वगैरे कोणत्याही पद्धतीची खीर करून माता लक्ष्मीला दाखवू शकता. त्यानंतर येतं बघा, व्रतकथा वाचन झाल्यानंतर आपल्याला आरती करायची असते. गणपती बाप्पांची आणि माता लक्ष्मीची आरती आपल्याला करायची आहे. आणि बघा, उत्तर पूजा कशी करायची तर ते सुद्धा सांगते. तर बघा, हे सर्व काही झाल्यानंतर महत्वाची येते ती सेवा. तर बघा, या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त महालक्ष्मी अष्टकमची सेवा करू शकता. अगदीच अभिषेक करत असताना 16 वेळा श्री सुक्त म्हणत सुद्धा अभिषेक करू शकता. किंवा अगदीच ओम श्री महालक्ष्मी देवी नमः ह्या मंत्राचं सुद्धा जास्तीत जास्त नाम जप करू शकता. त्याचबरोबर येतं की आपल्याला विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, तर हे 16 वेळा नक्कीच तुम्ही पठण करू शकता. त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र ह्या मंत्राचं सुद्धा आजच्या दिवशी म्हणजेच व्रतकथा पठण करून झाल्यानंतर अगदीच दिवसभरात ह्या सेवा सुद्धा तुम्ही माता लक्ष्मीच्या सेवा जे काही खूप प्रभावशाली सेवा आहेत तर त्या तुम्ही नक्कीच करू शकता. त्यानंतर येतं की उत्तर पूजा कशी करावी. आणखी एक सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करता, मांडणी करता, तर त्यावेळेसपासून आपल्याला दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करस्तोपर्यंत अगदीच तुम्ही अखंड दिवा सुद्धा प्रज्वलित करू शकता, तुपाचा दिवा प्रज्वलित ठेवू शकता. तर बघा, उत्तर पूजा सकाळी अगदीच धूप दीप दाखवून घ्यायचा आहे देवीला. त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत, क्षमा प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला उत्तर पूजा करायची असते. तर बघा, जे काही माता लक्ष्मीची मूर्ती असेल, गणपती बाप्पांची मूर्ती किंवा अगदी सुपारी घेतली असेल तर ती जागच्या जागेवर ठेवायची. जे काही फळे आपण ठेवलेले आहेत तर ती घरातल्या सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे. गुळ खोबरं सुद्धा तुम्ही अगदीच घरातील व्यक्तीने प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता. त्यानंतर येतं की जी काही पालवी आहे म्हणजे जी पत्री, त्यानंतर फुले, गजरा, वेणी किंवा अगदीच विड्याची पानं तर ती आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून म्हणजे निर्माल्यामध्ये टाकायची आहेत. त्यानंतर येतं की ओटीचं साहित्य तुम्ही तसंच ठेवलं, प्रत्येक गुरुवारी जरी ती ओटी भरली तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये. फोटो मूर्ती आपल्या जागच्या जागेवर ठेवून द्यायची आहेत. जो कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवलेली आहे तर तीच पुढल्या मार्गशीर्ष गुरुवारच्याला आपल्याला तशीच ठेवायची आहे. जे तांदूळ आपण कलशाच्या खाली ठेवलेले असतील तर ते आपल्याला थोडे पक्ष्यांना द्यायचे आहेत. आणि थोडे तांदूळ आपले जे काही धान्य आहे तर त्यामध्ये तुम्ही नक्कीच टाकू शकता. तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल की उत्तर पूजा कशी करावी. ह्याच पद्धतीनं मांडणी आणि उत्तर पूजा सुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता. तर आतापर्यंत एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हाईप करायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.